बौद्ध आणि जैन धर्माचा उदय नेमका झाला तरी कसा? ही काही केवळ एक धार्मिक क्रांती नव्हती, तर एका संपूर्ण समाजाच्या विचारसरणीत झालेला तो एक खूप मोठा बदल होता. चला तर मग या बदलाची मुळं शोधायला सुरुवात करूया. दुःख का अस्तित्वात आहे? क्लिष्ट कर्मकांडांऐवजी जगण्याचा एखादा सोपा मार्ग असू शकतो का? साधारण इसवी सन पूर्व 6व्या शतकात प्राचीन भारतातले लोक नेमके हेच प्रश्न विचारत होते. आणि ह्या प्रश्नांमधूनच एका मोठ्या वैचारिक क्रांतीला सुरुवात झाली. पण या नव्या विचारसरणी अचानक का बरं उदयास आल्या, याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला त्या काळाची सामाजिक परिस्थितीत जरा डोकावून पाहावं लागेल. म्हणजे वैदिक काळात. बघा, सुरुवातीच्या वैदिक काळात समाज बऱ्यापैकी लवचिक होता, म्हणजे व्यवसायावर आधारित. पण हळूहळू परिस्थिती बदलत गेली. उत्तर वैदिक काळात समाज जन्मावर आधारित कठोर जातीव्यवस्थेत अडकला आणि धार्मिक कर्मकांडही खूपच क्लिष्ट बनले. आणि या बदलाचा परिणाम काय झाला, तर पुरोहित वर्गाचं महत्त्व प्रचंड वाढलं. यज्ञ आणि कर्मकांड इतके क्लिष्ट आणि महागडे झाले की सामान्य माणूस त्यापासून आपोआपच दूर ढकलला गेला. धर्म आता सर्वांसाठी तितकासा सहज राहिला नाही. समाजात ही जी एक प्रकारची विषमता आणि आध्यात्मिक अस्वस्थता पसरली होती ना, त्यामुळेच एका नव्या विचाराला चालना मिळाली. लोक आता प्रस्थापित मार्गांना आव्हान देण्यासाठी आणि नव्या उत्तरांच्या शोधासाठी तयार झाले होते. आणि याच अस्थिर काळात दोन महान विचारवंतांनी मानवी दुःखावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी पहिले होते सिद्धार्थ गौतम, ज्यांनी पुढे बुद्धांच्या रूपात जगाला मध्यम मार्गाचा संदेश दिला. विचार करा, राजवाड्याच्या सुखासीन आयुष्यात वाढलेल्या सिद्धार्थाने जेव्हा पहिल्यांदा म्हातारपण, आजारपण आणि मृत्यू पाहिला, तेव्हा त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. मानवी दुःखाचं मूळ शोधण्याच्या याच तीव्र इच्छेतून त्यांचा बुद्ध होण्यापर्यंतचा प्रवास सुरू झाला. त्यांच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाचा पाया आहे 4 आर्य सत्य. हे अगदी एखाद्या डॉक्टरने रोगाचं निदान करण्यासारखं आहे. पहिलं म्हणजे दुःख आहे हे स्वीकारणं. दुसरं, त्याचं कारण शोधणं, जे आहे तृष्णा. तिसरं, ते दूर करता येतं हा विश्वास ठेवणं. आणि चौथं, त्यावरचा उपाय प्रत्यक्षात अंमलात आणणं. आणि दुःखावरचा उपाय म्हणून बुद्धांनी सुचवला तो अष्टांगिक मार्ग. त्या काळात प्रचलित असलेल्या 2 टोकांच्या मार्गांना, एकीकडे टोकाचा भोगविलास आणि दुसरीकडे शरीराला प्रचंड कष्ट देणारी कठोर तपश्चर्या, या दोन्ही गोष्टींना त्यांनी नाकारलं आणि एक संतुलित मध्यम मार्ग दाखवला. या मार्गावर चालण्यासाठी अनुयायांना 3 गोष्टींचा आधार दिला जातो, ज्यांना त्रिरत्न असं म्हणतात. स्वतः बुद्ध म्हणजे ज्ञानीगुरू, त्यांचा धम्म म्हणजे त्यांची शिकवण, आणि संघ म्हणजे भिक्षूंचा समुदाय जो या शिकवणीला जिवंत ठेवतो. पण बुद्धांचा मध्यम मार्ग हा काही एकमेव पर्याय नव्हता. त्याच काळात महावीर स्वामी नावाच्या आणखी एका महान गुरूंनी आत्ममुक्तीसाठी एक पूर्णपणे वेगळा, अधिक कठोर संयमाचा मार्ग दाखवला होता. तब्बल 12 वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर त्यांना कैवल्य म्हणजेच सर्वोच्च ज्ञानाची प्राप्ती झाली. त्यांची शिकवण इंद्रियांवर पूर्ण विजय मिळवून आत्मसंयम आणि अहिंसेच्या मार्गानेच मोक्ष मिळू शकतो यावर केंद्रित होती. जैन धर्माचा आधारस्तंभ आहेत ही पंचमहाव्रते. यात अहिंसा, सत्य, चोरी न करणे, ब्रह्मचर्य आणि गरजेपेक्षा जास्त संग्रह न करणे या 5 व्रतांचा समावेश आहे. आणि यात कोणत्याही जीवाला इजा न पोचवण्याला, म्हणजेच अहिंसेला सर्वोच्च स्थान दिलं गेलंय. बौद्ध धर्माप्रमाणेच जैन धर्मातही त्रिरत्ने आहेत, पण त्यांचा भर जरा वेगळ्या गोष्टींवर आहे. येथे योग्य श्रद्धा म्हणजे सम्यक दर्शन, योग्य ज्ञान म्हणजे सम्यक ज्ञान आणि योग्य आचरण म्हणजे सम्यक आचरण यांना मोक्षप्राप्तीचा मार्ग मानलं जातं. तर या 2 नवीन परंपरांची एकमेकांची तुलना कशी होती आणि त्यांचा आजच्या काळावर इतका चिरस्थायी प्रभाव काय आहे? दोन्ही धर्मांमध्ये काही गोष्टी समान नक्कीच होत्या, जसं की वैदिक कर्मकांडांना आणि जातीय भेदभावाला केलेला विरोध. पण त्यांचे मार्ग मात्र खूप वेगळे होते. बौद्ध धर्माने जिथे संतुलित मध्यम मार्ग स्वीकारला, तिथे जैन धर्माने मोक्षासाठी कठोर तपश्चर्येचा मार्ग निवडला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही धर्मांनी संस्कृतऐवजी पाली आणि अर्धमागधीसारख्या सामान्य लोकांच्या भाषा वापरल्या. हे खरंच क्रांतिकारी पाऊल होतं, कारण यामुळे ज्ञान केवळ पुरोहित वर्गापुरतं मर्यादित न राहता ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं. म्हणूनच हे केवळ धार्मिक प्रवाह नाहीत, तर मानवी मूल्यांची शिकवण देणारे विचार आहेत. करुणा, अहिंसा आणि आत्मसंयम ही मूल्य 2500 वर्षांनंतरही तितकीच महत्त्वाची आहेत. आणि हाच प्रश्न या प्राचीन विचारसरणी आपल्यासमोर ठेवतात. आजच्या या धावपळीच्या जगात आपल्याला बुद्धांच्या संतुलित मध्यम मार्गाची जास्त गरज आहे की महावीरांच्या कठोर संयमाची?
कदाचित एका अर्थपूर्ण जीवनाचा शोध याच दोन टोकांमधला समतोल साधण्यात आहे.